चंद्रपूरकरांना आज एक दुर्मिळ आणि विस्मयकारक खगोलीय घटना प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली। शहरातील पोलीस परेड मैदानावर शून्य सावली दिवस अर्थात झिरो शॅडो डेचा थेट अनुभव घेण्यासाठी विविध खगोलप्रेमी विद्यार्थी आणि भूगोल अभ्यासकांनी गर्दी केली होती। चंद्रपूर शहर 19:58 उत्तर अक्षांशावर वसले आहे। हे स्थान विषुववृत्त आणि कर्कवृत्त यांच्या दरम्यान असल्याने दरवर्षी 20 मे रोजी सूर्य अगदी डोक्यावर येतो। यावेळी सूर्याची किरणं जमिनीवर लांब आकाशातून पडत असल्यामुळे उभ्या वस्तूंची सावली काही क्षणांसाठी सरळ खाली पडते किंवा पूर्णतः अदृश्य झाल्यासारखी वाटते। या आगळ्या वेगळ्या घटनेचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी उपस्थितांनी विविध वस्तू, मोजमाप यंत्रे आणि उपकरणांचा वापर केला। या दृश्यातून विज्ञानातील उपजत गोडी निर्माण होत असल्याचे मत भूगोल आणि खगोल अभ्यासकांनी व्यक्त केले। स्कायवॉच ग्रुपतर्फे दरवर्षी आपण 19 किंवा 20 तारखेला चंद्रपूर शहरामध्ये शून्य सावली दिवस आपण आयोजित साजरा करत असतो। शून्य सावली दिवसाचा अर्थ असा की आजच्या दिवशी फक्त आपल्या उन्हाळ्यामध्ये आपली सावली पडत नाही, म्हणजे कुठलीही वस्तू उभी असेल तर त्याची सावली आजच्या दिवशी पडत नाही। पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण असं जरी विचार केला तर अगदी शून्यावरती आपण आज असतो। 12:08 ते 12:09 पर्यंत हा कालावधी असतो। ते इतक्याच वेळामध्ये आपल्याला शून्य सावली दिवस अनुभवता येतो। नंतर पुन्हा 1 वाजेपर्यंत नंतर पुन्हा सावली आपली पडायला सुरुवात होते। तर भूगोलाच्या दृष्टिकोनातून, विज्ञानाच्या दृष्टिकोनातून, एकूणच पर्यावरण, हवामान या दृष्टिकोनातून हा दिवस खूप महत्त्वाचा असतो। कारण या दिवशी यानिमित्त आपण सूर्याचं उत्तरायण जेव्हा होत असतं तेव्हा तो दक्षिणेकडून उत्तरेकडे जात असतो। तो जाताना तो कसा जातो, किती डिग्रीवर दररोज तो प्रवास करतो, हे आपल्याला या निमित्तानं इथे अभ्यास करता येतो, याचा आपल्याला शोध लावता येतो। आणि हा विषय महत्त्वाचा असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी किंवा इतर लोकांसाठी सुद्धा, कारण आज सर्वाधिक तापमान त्या शहरामध्ये असते, कारण सूर्य आपल्या डोक्यावर असतो आणि किरण सरळ आपल्या डोक्यावरती आणि त्या शहरावरती पडतात। आणि म्हणून हवामानाच्या दृष्टिकोनातून पण हा दिवस अतिशय महत्त्वाचा असा मानला जातो।